नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मराठी भाषेचे पणिणे म्हणून खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहेत? मराठी भाषेचे पणिणे म्हणून खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दादोबा पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारताच्या भूदान चळवळी जनक पुढीलपैकी कोण आहेत? भारताच्या भूदान चळवळी जनक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक खालीलपैकी कोणाला म्हणतात? रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वीस पागे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय अणुविज्ञान जनक असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय अणुविज्ञान जनक असे पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर होमी भामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव पुढीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 टिंबटिंब हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. टिंबटिंब हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 8 वंदे मातरम हे गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? वंदे मातरम हे गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कर्मवीर खालीलपैकी कोणाला म्हणतात? कर्मवीर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रतिभा पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 हरिप्रसाद चौरसिया हे पुढीलपैकी कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत? हरिप्रसाद चौरसिया हे पुढीलपैकी कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राकेश शर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सरहद गांधी म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 16 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोकसभेचे पहिले सभापती पुढीलपैकी कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गवा मावळणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कमवा व शिका ही योजना प्रथम कोणी सुरू केली होती? कमवा व शिका ही योजना प्रथम पुढीलपैकी कोणी सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 प्रार्थना समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? प्रार्थना समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर परिणाम होतो? मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मज्जा संस्था या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, आवळ्यामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व असते? आवळ्यामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम पुढीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम पुढीलपैकी कोणाकडून केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचं आपण पेनिसिलिनचा या औषधाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? पेनिसिलिन या औषधाजनक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही? खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिवताप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, आनुवंशिकता पुढीलपैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? आनुवंशिकता पुढीलपैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 DNA या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? कुष्ठरोगांच्या जीवाणूचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर हॅन्सन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 हृदयविकारावर अत्यंत गुणकारी समजली जाणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? हृदयविकारावर अत्यंत गुणकारी समजली जाणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तुळस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाटाणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, प्रश्न क्रमांक 43 कोणता जीवनसत्व अभावी बेरीबेरी हा रोग होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस शोधून काढली होती? एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस शोधून काढलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, संत्र्या या फळामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे विपुल प्रमाणामध्ये आढळते? संत्रा या फळामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आयोडीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 क्षयरोग हा पुढीलपैकी कशामुळे होतो? क्षयरोग हा पुढीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? क्षयरोग. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 13 इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवामध्ये निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक पुढीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 21% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता आजार होतो? क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता आजार होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पुढीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पुढीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. प्रश्न क्रमांक 18 HIV एड्स हा आजार पुढीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? HIV एड्स हा आजार पुढीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विषाणूमुळे होणारा आजार आहे. प्रश्न क्रमांक 19 हसवणारा वायू म्हणून पुढीलपैकी कोणत्या वायूस म्हटले जाते? हसवणारा वायू असे पुढीलपैकी कोणत्या वायूस म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जूल हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? जूल हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक
क्रमांक 4 कार्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सिल्वर ब्रोमाइड यांचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये करतात? सिल्वर ब्रोमाइड यांचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग हा छायाचित्रण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जगामधला सर्वात खोल गर्ता पुढीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात खोल गर्ता पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मरियाना गर्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पृथ्वीवरील 2 ध्रुवांना जोडलेल्या काल्पनिक रेषेला पुढीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीवरील 2 ध्रुवांना जोडलेल्या काल्पनिक रेषेला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेखांश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 15 पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर पुढीलपैकी कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पनामा कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? पनामा हा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 2 अटलांटिक व पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जगातला सर्वात जास्त क्षारता पुढीलपैकी कोणत्या समुद्राची आहे? जगामध्ये सर्वात जास्त क्षारता पुढीलपैकी कोणत्या समुद्राची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मृत समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी सर्वात सूर्याला जवळचा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? खालीलपैकी सूर्याला सर्वात जवळचा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 काळा खंड म्हणून पुढीलपैकी कोणते खंड ओळखले जाते? काळा खंड म्हणून पुढीलपैकी कोणते खंड ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आफ्रिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या अंशामधून गेलेली आहे? आंतरराष्ट्रीय वाररेषा पुढीलपैकी कोणत्या अंशामधून गेलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 180 रेखांश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मालदीव बेट हे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये निर्माण झालेले बेट आहे? मालदीव बेट हे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये निर्माण झालेले बेट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रवाळ बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विषुववृत्तावरील 2 रेखांशमधील अंतर किती किलोमीटर आहे? विषुववृत्तावर 2 रेखांशमधील अंतर किती किलोमीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 120 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.